तर आता इथं आम्ही भंडारदरा डॅमला आलोय. वातावरण खूप छान आहे, भारी दिसतोय. आम्ही स्पेशल चहा घेतला इथं. फायनली ना आम्ही इथून आता चाललोय. अशा ना खूप आनंद घेतलाय पावसाचा. पाऊस किती पडू राहिला तुम्ही बघू शकता. इतकं छान वातावरण आहे. हे ढग तुम्ही बघू शकता, डायरेक्ट डोंगराच्या खाली येऊन बसलेले. डोंगर किती उंचावर आहे, लय छान वाटतंय हे बघा. तर आहे ना, याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. अश्विनी ढोणे संगनमेर या चॅनलवरती मी टाकलेला आहे. आणि आम्ही निघालेलो होतो भंडारदरा बघण्यासाठी. तर इथे आम्ही ना भंडारदऱ्यावर पोहोचलो होतो, पण रंधा फॉलला ना पाणी नव्हतं. कारण की म्हणजे सोडलेलं नसेल पाणी, पण आधी आम्हाला असं वाटलं की अरे आपण चुकीच्या वेळेस आलो. पण मग तिथं बघितलं, पण वातावरण खूप खास होतं. म्हणजे मनाला जी फिलिंग पाहिजे ना, ते वातावरणातून खरंच भेटते. भारी वाटतं, तिथली एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भेटते. एवढं मस्त वाटत होतं बघण्यासाठी. फक्त इथं पाणी कमी होतं, पण आम्हाला वाटलं इथं पाहिजे होतं पाणी असं. म्हणजे इथं थोडा मूड ऑफ झाला, म्हणजे तरी पण इतकं काही मूड ऑफ नाही झाला. खूप भारी वाटलं, कारण की नंतर पाऊस सुरू झाला होता आणि पावसात भिजायची मजाच वेगळी असते. पाऊस आल्यामुळे इथं खूप खास वाटायला लागलं. आणि आम्ही जाणून बुजून पावसाच्या थोडं अगोदर आलो होतो. म्हणजे इकडं तर चालूच होता पाऊस. इथं इथं सोडल्याच्या नंतर आम्ही कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये गेलो ना, तर तिकडं म्हणजे सगळे वॉटरफॉल पण चालू होते. महादेवाच्या मंदिरात गेलो ना, फुल पाऊस चालू होता. आम्ही फुल पावसात भिजलो, खूप मजा पण आली. आणि इथं ना आम्ही काय एवढं पावसात म्हणजे यायचं ठरवलं नाही, कारण तरी पण तिकडे पाऊस होता. पण आहे ना, जेव्हा आपल्या इकडे जास्त पाऊस पडतो ना, तेव्हा भंडारदऱ्याला अतिशय जास्त प्रमाणात पाऊस असतो. तर लहान मुलांना घेऊन ना मग फिरणं पॉसिबल नाही होतं. त्याच्यामुळे म्हटलं आपल्याकडे काल तर पावसाची सुरुवात एवढी नव्हती, काल सुरुवात झाली आमच्या इकडे पण. आणि भंडारदऱ्याला पण तिथले लोक म्हटले की आजच एवढा जास्त इथे पाऊस सुरू झाला. म्हणजे आम्ही एकदम मापात गेलो. खूप जास्त पाऊस असल्यानं खूप भीती पण वाटते आणि वेगवेगळ्या न्यूज ऐकायला भेटतात. त्याच्यामुळे आपल्याला बाहेर जायचं, हिंडायचं, फिरायला पण आपल्याला रिस्की वाटतं पाण्याच्या ठिकाणी. पण अगोदर गेलं ना मापात पाणी वगैरे पाऊस वगैरे असलं तर जायला काहीच प्रॉब्लेम होत नाही. इतकं मस्त वाटतं. इथं तर पाणी नव्हतं, पण पाऊस नंतर थोडी थोडी ना पावसाची झलक यायला लागली होती, तर खूप छान वाटायला लागलं होतं. आणि ना पावसाचं वातावरण होतं मस्त. आणि एक व्ह्यू ना, याच्या पुढे आम्ही इथून नंतर गेलो ना, एवढा भारी व्ह्यू पाहायला भेटला रस्त्याने. नंतर एवढे छान डोंगरावरती ढग टेकलेले होते. एवढं मन प्रसन्न होतं एकदम. भंडारदरा म्हणजे ना मला खूप आवडतं. माझं ठिकाण आहे, फेवरेट ठिकाण माझं भंडारदरा. म्हणजे आता बाकीचे पण पॉईंट आहे. काही जण काय करतात, फक्त इथे येतात रंधा फॉलला, त्याच्यानंतर भंडारदरा डॅमवर बघा, मग एवढं काही विशेष वाटत नाही. पण जेव्हा आपण जास्त फिरतो ना, सगळे वॉटरफॉल बघतो, त्याच्यानंतर बरेच तिकडे महादेवाच्या मंदिर तिकडं पण जातो ना अभयारण्यामध्ये. म्हणजे जेव्हा आपण तिथे जातो ना, मध्ये अभयारण्यामध्ये प्रवेश करतो, तिथे ना गाडीची फी 150 रुपये असते आणि पर पर्सन 50 रुपये असतात. तर त्याच्यामध्ये खरंच फिरण्यासारखं मग छान वाटतं. काहीतरी जंगलमध्ये पाहायला पण भारी वाटतं. आणि वॉटरफॉल असतात, व्ह्यू पाहायला भेटतो निसर्गाचा. म्हणजे ज्यांना खरंच निसर्ग आवडत असेल ना, मग ते त्यांच्यासाठीच खास भंडारदरा आहे. तर निसर्गाच्या सानिध्यात राहायला भेटतं आणि मन असं प्रसन्न होतं एकदम. तर एवढं भारी वाटलं भंडारदऱ्याला जाऊन. आता पण कोणी जाऊ शकतं, फक्त इथं पाणी नव्हतं, बाकी सगळीकडे एवढं छान वाटलं जाऊन फिरून. इथून आम्ही पुढे गेल्याच्या नंतर फायनली आता हे सगळे बसले मस्त तसं फिरायला लोकेशनला. भेटलं. एवढं भारी वातावरण आहे. काय रे आशू, वातावरण किती छान आहे ना. ए दीदी, आवडलं तुला वातावरण? त्याला एक फोटो काढतो. फायनली पाऊस आलेला आहे. कसं वाटतंय असं? आता आता आल्या तर जरा थोडस काहीतरी वाटतंय. इकडून लय आलाय विरा. विरा, पाऊस आला विरा. चल चल, पाऊस आला, पाऊस आला. चला चला, कशाला थांबले म्हणा तुम्ही? चला चलो, ए चलो ना. तर आता आहे ना, त्यांनी बरोबर कव्हर केलाय, तर पुढून कव्हर करा एक डोळ्याला ते. तर आता आहे ना आम्ही निघालोय. पाऊस पण भरपूर आलाय. एवढा म्हणजे एवढा पण नाही, पण भरपूर चांगलं गार वातावरण झालेलं आहे. भारी वाटत राहिलं. हा, ते माझ्यामुळं आला. त्याला कळलं आबा साहेबांना काय कर्मा ना. पडा पाऊस म्हणला पडा, नाही तर आबा साहेब खवळलं ना. आता साहेब लोक आल्यावर फरकच पडतो बाई. मग त्याला यावाच लागत, साहेब माणूस आलेला आहे. मग दिदे दिदे दिदे, इकडे इकडे दिदे.
तिथे हे बघून जाऊ ना. हा चल. पावसात छान वातावरण आहे. पाऊस एवढा भारी पडू राहिला, इतकं भारी वाटतंय ना. आता खरं आल्यासारखा फील येऊ राहिलाय, भारी वाटू राहिला आता. आशू खरंच आता आल्यासारखं वाटतंय खरंच. भिजल्याशिवाय भंडारदऱ्याला आल्यासारखा फील येतच नाही. अरे आपण 2 लाख का करा, कशाला देईल. नाही अजिबात नाही. हा 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 धबधबा पाय का वाहतोय. हा 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 इथं सही आहे बरं का, इकडनं सही आहे. हा हे सही आहे. हा वा इथं उभी राह का अशी, इथं उभी राह ना. वा 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 आशू तिकडे पाहून. आशू कसं काय वाटलं. हा मज्जा आली. मग खाली पडताना भारी आणखी हे होतं ना. अहो काहीच नाही ते. चला मुलगे. हा दोन्ही एकच आहे. कुळीद आणि मुलगे एकच राहते. कुळीद आणि मुलगे एकच राहते. एवढं खास डायरेक्ट ढगडाय डोंगरावर टेकले आणि असं वाटलं नव्हतं की हे वातावरण बघायला भेटल, पण भेटलं. हा हे डोळ्यांनीच पाहायचं राहत. हे डोळ्यांनीच पाहायचं असतं, कॅमेऱ्यामध्ये कैद करून घरी न्यायचं राहत. हा तुम्ही जरा जपून पहा, तुम्हाला जादा दिसत असं का हो आमच्यापेक्षा. नवीन डोळा, नवीन लेन्स. मग कासाठी राहत लेन्स. हा लय छान झालंय. एवढं छान वातावरण झालं. आता चाललोय आम्ही डॅम कडं. आता फॉल वरून आम्ही डॅम कडे जाणार. डॅम वरून मग आम्ही ते महादेवाचं मंदिर आहे तिकडे जाणार. काय रे अशू शांती धर ना जरा. इतकं छान वातावरण आहे. हे ढग तुम्ही बघू शकता, डायरेक्ट डोंगराच्या खाली येऊन बसलेले. डोंगर किती उंचावर आहे, लय छान वाटतंय. हे बघा. आणि आशू गाडीतच बसलेली, तिला काही यायची इच्छा नाही. हा जाऊ मग. काय व्ह्यू आहे तुम्हाला आता कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण जे सपाट ढग दिसतात ना ते डायरेक्ट डोंगरावर टेकलेले एकदम वाफ दिसते. मस्त वातावरण आहे आणि पाऊस काहीच नाही. डॅमवर आम्ही आलेलो आहे, भंडारदरा डॅमवर, पण पाऊस नाही. विरा पाऊस नाही बघू ना. आता इथं आम्ही भंडारदरा डॅमला आलोय. वातावरण खूप छान आहे, किती छान आहे, मस्त एक नंबर. पाठीमागं ढग पण एवढे भारी झाले ना, मस्त झाले. आधी वाटलं होतं लय उन्हात आलोय, पण आता वातावरण झालंय त्याच्यामुळे काय कोणीच नव्हतं. भारी फील वाटतं, मस्त एकदम. बघा काय छान व्ह्यू दिसतो पाठीमागं. मनाला आनंद भेटतो पाणी पाहून. हवा पाणी मस्त एकदम. किती छान व्ह्यू झाला, मस्त एक नंबर. फायनली आम्ही विरा बोटीत बसलोय ना. दोघी काय बसून नाही राहिलंय. विरा मी जाणार आता भरू आतमध्ये. हा यायचं विरा. चाललोय आम्ही दोघं बरं का रे. बाय बाय कर मम्माला. विरू बाय कर ना मम्माला. फायनली ना आम्ही इथून आता चाललोय. अशा ना खूप आनंद घेतलाय पावसाचा. पाऊस किती पडू राहिला तुम्ही बघू शकता. द्या असेच सर्व करायचे. ए आशू धर. ए आशू बघ ये खाऊन कस काय मला दिदे. पाणी प्यायचं. लयच भारी दिसतंय. मला काय माहिती पाणी गळून राहील. धर 50-50. मी आकेला अक्का वाजवणार. ते सांगितलंय ना तुला खायचं काय कोणतं ते सांग. अरे दिदी तुझं भाजलेलं आहे बघ. घे. हा ये का विरू तुला आणलं मी 50-50 पप्पा तू. मला खा. कसं आहे बाबू.
खायचं ना? हा खा. घे काढून घे. हा खा. हा काढ. सोड. हा खा. हा सुंदर आहे. बापरे सुंदर आहे. आवडलं सुंदर आहे. बघ बरं कस काय विरा. कसं आहे विरा? ए बाबू मॅगी खायची तिला आता है ना विरा? एक मॅगी बनवली, भजे बनवले, अजून बाबाला भजे खायचे. मी पण खाणार आहे भजी. मी भजी खाणार आहे. का बरं? ते अजून कणीसच खाऊ राहिले तिकडं. भजीले भारी दिसते ना. अजून सोडा. तर आता विराची मॅगी आलेली आहे आणि विरा एक्सायटेड आहे खाण्यासाठी. एक रील्स पण घ्या आमचा उभा. थांबले गरम आहे ते घेतली ती तिकडे गेली बघ. एक प्लेट पप्पा भजी खाते. इकडे यांची भजी चालू आहे. कशी आहे रे भजी दिदी? दिदी चल बघ दीदी मावशी पाहून घे. मॅगी कशी आहे? मॅगी लई छान आहे. इकडे विरा मॅगी खाऊ राहिली. कोण आहे? लवकर खाय. आपल्याला लवकर जायचं. मी जरा मस्त भजे खाल्ले, कणीस खाल्लं, विरानी मॅगी खाल्ली आणि चहा पण पिणार आहे. पप्पाला रोली का रे? वातावरण झालं. पप्पाला तिथं आहे ना, त्याच्यामुळे पप्पाला एकदाच वाडा दिवसातून एक डबकर असं काही नाही. आमच्या बाप्पा कोणतेच रूल्स नाही धरते. पण आम्ही रूल लावणार आहे. तुम्ही नाही लावू शकत. कोणीच नाही लावू शकत पप्पाला रूल्स. तोंडात ताब्यात नाही याच्या अर्थ पप्पाचा असं आहे. नाही पहिल्यापासून नाही. पप्पाला आता पुढे जाऊन बिळ आपली ती सोडायची ना. पप्पा म्हणणार ना पित्त वाढत मामा. चांगलीच सगळी ती पक्की सांगली. मस्त आम्ही स्पेशल चहा घेतला इथं. छान आहे. वेळ भेटलं तर मग काय नाही हॉटेल असं. पाऊस आलाय. पळा गाडीत. अय पाठी माग पण असो. इकडे बघ ना समोर. ते यार त्याचे पैसे द्यायचे. बसा गाडीत बसा. किती झालं दादू? तर आम्ही ना याच्या अगोदर असून मी इथंच थांबलो होतो. इथंच फोटो काढला होता आणि याच ठिकाणी एवढं छान असं हेच लोकेशन इथंच फोटो काढलेला आहे तुझा. तुला आठवत आहे का? पण इथंच काढला होता आपण. हेच डोंगर, हेच चित्र, हीच जागा. तर फायनली अशीच मस्त असा आता फोटोशूट झालाय. मी एक पण नाही काढला. भारी एकदम इतकं भारी वातावरण आणि इतकं भारी वातावरण आहे ना. मला तेवढं आवडलं नाही एवढेच. असं वाटतं इथंच थांबावा थोड्या वेळ. दे इकडे बा खाली. इकडे बा खाली. यांचं काय चालू आहे टोटल